वादळी वाऱ्यासह विजेसह काही ठिकाणी गारपिटीसह पाऊस येणार आहे, अवकाळी पाऊस पडणार आहे, रानातून पाणी बाहेर निघणार असा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो. विभागावाई बोलायचं झालं तर राज्यात सुरुवातीला आपण पूर्व विदर्भातून सुरुवात करू. राज्यामध्ये 7 ते 11च्या दरम्यान पूर्व विदर्भामध्ये म्हणजे खूप ठिकाणी शेतातून पाणी बाहेर निघाला असा पाऊस पडणार आहे, विजेचं पडणार आहे, विजा असणार आहे, गारपीट देखील होणार आहे, वारा देखील असणार आहे, म्हणून स्वतःची काळजी घ्यावी. त्याच्यानंतर पश्चिम विदर्भात देखील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो 7 ते 11 मेच्या दरम्यान तुम्ही तुमची हळद असेल, कांदा असेल काढून झाकून ठेवा, कारण की 7 ते 11च्या दरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे, ओढे नाले वाहतील असा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर मराठवाड्याकडे वळू. मराठवाड्यात देखील 7 ते 11 दरम्यान जोराचा पाऊस राहणार आहे, म्हणजे शेतातून पाणी बाहेर निघेल असा पाऊस राहणार आहे. ऊसावाल्यासाठी हा पाऊस चांगला राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि मराठवाड्यातले देखील सर्व शेतकऱ्यांनी ज्यांचा कांदा असेल, हळद असेल 7 तारखेच्या आत तुम्ही काढून झाकून ठेवा, साठवून ठेवा, कारण की खूप मोठा पाऊस असणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडून पश्चिम महाराष्ट्रात देखील शेतकऱ्याचा कांदा देखील काढणं चालू आहे, म्हणून त्या शेतकऱ्यांनी काय करायचं, आपण आपल्या कांद्याची काळजी 7 तारखेच्या झाकून ठेवायची तयारी ठेवायची. पण हा पाऊस पश्चिम महाराष्ट्राचा शेतकऱ्याला ऊसासाठी चांगला ठरणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर कोकणात देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे आतापर्यंत यावर्षीच्या उन्हाळ्यामध्ये म्हणजे मेमध्ये सगळ्यात मोठा पाऊस 7 ते 11च्या दरम्यान असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. उत्तर महाराष्ट्राकडून